अधिकारावर गदा महापालिकेचे कोट्यावधीचे भूखंड वेगवेगळ्या संस्थांच्या घशात, आंदोलनाचा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा इशारा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील खुले भूखंड 28 जुलै 2022ला काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सुशोभीकरण, वृक्षारोपण यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ते दिले गेलेही, परंतु या संस्थांनी आणि हॉस्पिटलनी यावर कब्जा केला असून या ठिकाणी कंपाऊंड करून गेट घालून आत पक्की बांधकामंसुद्धा केली गेली आहेत. हे सर्व निदर्शनास आलं असल्यानं हे कोट्यवधी रुपयांचे भूखंड त्या संस्थांनी घशात घातले आहेत. दरम्यानच्या ज्या वर्षी असे भूखंड देण्यात आले आहेत त्या वर्षीचे तत्कालीन अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगरसेवकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये 28 जुलै 2022 रोजी सांगली महापालिकेला एक शासन निर्णय प्राप्त झाला. ह्या शासन निर्णयामध्ये असे सुचवण्यात आले की महापालिका हद्दीतील चौक किंवा महापालिका हद्दीतील ओपन स्पेसला असणाऱ्या भिंती किंवा ओपन स्पेसमध्ये लावावी लागणारी झाडं, वृक्षारोपण अशा पद्धतीचं काम ह्या शासन निर्णयामधून करण्यासाठी स्थानिक सांगली शहरातील वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे दवाखाने, वेगवेगळे NGO यांच्यामार्फत हे करण्याचं काम, ह्यांच्या लोकनिधीतून करण्याचं काम ह्या शासनानं ह्या GR माध्यमातून ठरवून दिलं होतं. पण असं न करता तत्कालीन प्रशासनानं व तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी ह्या GRचा चुकीच्या पद्धतीनं फायदा घेऊन ह्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या मालकीचे असणारे 27 भूखंड वेगवेगळ्या कंपनीच्या घशात, वेगवेगळ्या दवाखान्यांच्या घशात घालण्याचं काम तत्कालीन प्रशासनानं केलं आहे. आणि ह्याचा खुलासा करण्यासाठी कालच्या तारखेला मी संबंधित आमच्या आयुक्तांना हे पत्र दिलं आहे आणि पत्राच्या अनुषंगानं त्यांना या ठिकाणी मी दाखवून दिलं आहे की बाबा हे असे चुकीच्या पद्धतीनं कमिटी करून डायरेक्ट एका कागदावर मोठमोठे भूखंड ह्या लोकांच्या घशात घालण्याचं काम केलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मागच्या 20 तारखेला अजेंड्यावर विषय होता की असे भूखंड देण्यासाठी एखादी कमिटी तयार करावी. तर मी आयुक्तांना त्या संदर्भात भेटून सांगितलं सुद्धा आहे, अशी कमिटी करून महासभेचे अधिकार तुम्ही गमवू नका. प्रत्येक सदस्यांना अधिकार महासभेचे असणार आहेत. हातावर मोजण्याएवढी कमिटी करून त्या अधिकारांवर कुठं तर गदा येताना दिसत आहे. तर मी विनंती करून पत्राद्वारे आयुक्तांना कळवलं आहे आणि हे 27 भूखंड येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रशासनानं ताब्यात घ्यावेत अशी विनंती केली आहे. आणि जर का प्रशासन हे 8 दिवसात हे भूखंड ताब्यात घेऊ शकले नाहीत तर आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून सर्व नगरसेवकांना रस्त्यावर उतरावं लागेल. 27 भूखंडापेक्षा जास्त भूखंड असतील असे बघावं लागेल. तर माझ्या निदर्शनात जेवढे आले तेवढे मी काढल्यात. या सर्व अधिकाऱ्यांच्यावर, पदाधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी आपण करणार. 100% ह्या लोकांना कोणतेही अधिकार नसताना शहर अभियंत्यांच्या विषयपत्रावर सह्या, कारण महापालिकेची मालमत्तेचे अधिकार कोणाला असतात? प्राथमिक अधिकार मालमत्ता अधिकाऱ्यांना. शहर अभियंत्यांचे अधिकार वेगळे आहेत, तर त्यावर शहर अभियंत्यांच्या सह्या आहेत. तर हे कुठं तर चुकीचं आहे. आणि एक परमिशन पत्रावर तुम्ही एवढे मोठे भूखंड देऊ शकत नाही. तर जे अधिकारी ह्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर 100% कारवाई झाली पाहिजेत. या कारवाईसाठी आम्ही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरू. यामध्ये अधिकारी कोण असतील? बरेच अधिकारी आहेत. मी सगळ्या अधिकाऱ्यांची नावं लेखी स्वरूपात दिलेली आहेत. हा सर्व संगनमतानं भ्रष्टाचार झाला आपल्याला म्हणायचं आहे. भ्रष्टाचार तर 100% झालाच. त्यांनी कशा पद्धतीने कुठल्या आमिषाच्या पोटी एवढे भूखंड दिल्यात ह्यावर विचार करण्याची गरज आहे. याबाबत आपल्याकडून काही हे होणार आंदोलन किंवा काय असं? नाही, ते आंदोलनाचा इशारा देण्यासाठीच मी आयुक्तांना पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे सगळ्या गोष्टीचा.